नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपुरातून एक मोठी बातमी आहे। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। सुरुवातीला 2 जणांचा मृत्यू आणि त्यानंतर 5 आणि पुन्हा एकदा हा आकडा वाढलेला आहे। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याचा आता समोर येत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, आता 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सागर, नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी तुम्हाला हे सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनी दाखवतो आहे आणि या कंपनीमध्ये जे स्फोट झालेला आहे सकाळी साधारणतः 9 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे आणि आतापर्यंत जी माहिती येते आहे त्यानुसार जवळपास 7 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि भीषण असा स्फोट होता। जे आतमधून माहिती मिळते त्यानुसार जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा स्फोट जो आहे तो मोठा होता आणि त्याची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे आता जर या ठिकाणी आपण परिस्थिती बघितली तर सगळे या गेटवर पोलीस लावलेले आहे आणि आतमध्ये आणि ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस अनेक कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये होते। त्यामुळे संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली। जर बघितलं तर हा जो स्फोट आहे तो भीषण स्फोट होता आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याचा आता स्पष्ट झालेला आहे। सागर, नक्कीच सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।